नमस्कार मित्रांनो, आज आपण परत एकदा चाललोय भूमिपुत्राला जेवायला. बघू शकताय सगळेजण बसले आहेत आणि आता पुढे आपण हॉटेलवर भेटू. चला. मस्त गाणी ऐकत आम्ही पुढे निघालो हॉटेलला. अर्ध्या पाऊण तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो भूमिपुत्र हॉटेलवर. सचिन दादा पण त्यांच्या मित्रासोबत आले होते तिथे जेवण करायला. हॉटेलचं वातावरण आणि लोकेशन एकदम खतरनाक होतं रानात, आणि त्यात रात्रीची वेळ आणि खायला मटण म्हणल्यावर शेवटच की सगळं. त्यात तिथे बैलगाडी पण ठेवली होती डेकोरेटिव्ह मटेरियल म्हणून. आणि आमचं डिस्कशन काय चालू आहे बघा, बघून घ्या जरा. डिस्कशन काय चालू आहे मी बोलत नाहीत आता. ते कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतात, सगळ्या गोष्टी सांगता येत नाहीत कॅमेरा समोर. हा, दुखावते. तेजस तुझं काय म्हणणं? माझं म्हणणं आहे की बंद करा, जेवण मागवा. ओम, तेजसच्या म्हणण्यानुसार सगळं बंद करून ऑर्डर दिली. तोपर्यंत तिकडं मांजर दिसलं की मटणाचा वास आल्यावर ते परत माघारी आलं. बाहेर चाललं होतं वाटतं. सगळ्यांची जेवणाची ताटं पण आली आणि जेवायला सुरुवात केली की इकडं कुत्र्यानं आणि मांजराने ओमची काय पाठ सोडली नाही. एकदा खायला टाकलं ते तिथनं हल्लीच नाहीत. सगळ्यांचं जेवण करून झालतं, दोघच पाठीमागे राहिली होती. आवरा की म्हणलं लवकर. तर आता मस्तपैकी आमचं भूमिपुत्रवर जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही इथनं जाणार आहे. तर बघू शकताय गोपाल स्नॅप टाकण्यात बिझी आहे. तर कुणाला टाकतोय तू, कुणाला येतोय बघा तुमचं तुम्ही बघा. सिलेक्टेड लोक आहेत. जेवण करून मस्त अशी गाणी ऐकत आम्ही निघालो सांगलीला. पोरांना रूमवर सोडलं आणि पुढे आम्ही हॉस्टेलवर गेलो. संजयनं सोडलंय आता आणि आता निघालोय आम्ही. हॉस्टेलवर गेल्यावर थिसिसचं काहीतरी करावं म्हणलं. करू तर वाटत नव्हतं, पण ऑप्शन नव्हता काय. आणि आजचा आपला मिनी ब्लॉग इथेच संपला. धन्यवाद.